तुम्ही जर आपण जर नीट आपला रेशो चेक केला तर आपले स्टँडर्डच सिनेमा आहेत सगळेच आणि सगळे खतरनाक सिनेमा आहेत. तुम्ही IMDb जर चेक केली, गुगलवर जर गेलो आणि आपण जर जुन्या सिनेमाची यादी काढली तर आपल्या सिनेमा म्हणजे जगाच्या पलीकडचे सिनेमा आहेत. म्हणूनच प्रत्येकाला आपल्याकडे येऊन सिनेमा शूट करावा असं वाटतं. पण नक्की आहोत की आपण आपल्या ह्या सिनेटीचा भाग आहोत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवरती. आपण आज या सिनेमाच्या माध्यमातून आउट ऑफ सिलेबसच्या माध्यमातून एका अशा कलाकाराला भेटतो आहे की ज्यांनी नुकतंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये घर घेतलेलं आहे आणि त्या निमित्ताने आपण दोन निमित्त जुळून आलेले आहेत. ते म्हणजे नवीन घराचं सुद्धा आणि दुसरं म्हणजे या आउट ऑफ सिलेबसच्या चित्रपटाच्या गाण्यांच्या निमित्ताने. सांगताना एवढं चिडून बोलायची गरज नाही ना, काय नॉर्मल पण सांगू शकतोस. नमस्कार मित्रांनो, असं घेतलं साची हसून बोल ना. तुला प्रॉब्लेम काय झालाय? नाही पण मग मी बोलतोच आहे ना तुझ्याशी, तेवढं काय त्याच्या बोलतोच आहे मी. तुला वाईट कसलं वाटलं ते सांग ना मला. वाईट कशाला वाटायला पाहिजे? मी सिनेमाविषयी बोलतोय, सिनेमाविषयी बोलूया, निसर्गाविषयी बोलूया. तुला मी आता सॉरी म्हणणं गरजेचं आहे का? नाही मी असं काही म्हटलंच नाही. मी बोलू का सॉरी? नाही नाही नाही, असं काहीच म्हटलेलं नाहीये. सो गौरव मोरे, तुझा खूप माझ्याकडनं एक छोटीशी चूक झाली. छोटीशी म्हणता येणार नाही, मोठी चूक झाली. गृहप्रवेशाच्या वेळेस काही लोक राहून गेले माझ्याकडनं. त्यात माझा भाऊ सुद्धा चुकून राहून गेला. त्याच्याबद्दल मी सगळ्यांसमोर सागर आणि लोकमत फिल्मी सुद्धा लोकमत फिल्मी सुद्धा तर मी सागर तुझी सगळ्यांसमोर माफी मागतो. माझ्या मनात असं काय नव्हतं. तू माझा भाऊ आहेस आणि तू कधी ये, घर तुझंच आहे, हे मला सागरला सांगायचं. नाही नाही, म्हणजे ह्या बाबतीत मी गौरवला कधीच मी रागवणार नाही. मला मुळात गौरवचा नेहमी भेटतो, कौतुक करतो. मला स्वतःला ते चुकीचं वाटलं, वाईट वाटलं, त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. नाही मला गौरव तुझं प्रथमतः खूप तुझं अभिनंदन. या ठिकाणी तुझ्या स्वप्नांचं घर या ठिकाणी झालं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला खूप आनंद झाला आहे की आज तुझ्याकडे बघता क्षणी ना असं वाटतं की अरे हा आपला गौरव मोरे आहे, असं प्रत्येक महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांना वाटतं आणि खूप प्रेम करतात तुझ्यावर. काय सांगशील याविषयी? घर घेतलंस आणि घराच्या पाठीवरती लिहिलं आहे फिल्टर पाड्याचा बच्चन. हा कॉन्सेप्ट काय होता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता फिल्टर पाड्याचं बच्चन मला आपल्या सगळ्या आपल्या एका शोमध्ये नाव पडल्यामुळे मी ते ठेवलं. कारण मी कुठून आले एंट्री करता आपलं कळलं पाहिजे. आता आपलं घर झालं आहे, नकळत आपल्या डोक्यात हवा जाऊ शकते. आपण ॲटिट्यूड पण वाटू शकतो, त्याला ॲटिट्यूड आल्यामुळं. पण ती पार्टी आहे ना, ती आपल्या जमिनीवर आणेल. मी कुठून आले हे मला नेहमी कळत राहील. मी कुठून आलो आहे हे मला दिसावं, त्यासाठी मी ती पार्टी लावलेली आहे की मला जाण व्हायला पाहिजे की मी इथून आलेलो आहे, मी बदलायला पाहिजे मी इथून आलेलो आहे म्हणून. त्यासाठी ती पार्टी आहे ती. आणि माझ्या एरिया ज्या भागातनं मी मोठा झालो आहे त्या भागाचा मला अभिमान आहे, त्यासाठी ती पार्टी तिथे आहे. गौरव, मला एका गोष्टीचा अजून एक अभिमान वाटतो की तू त्या निमित्ताने जेव्हा नवीन घर घेतलंस त्यावेळेला तुझ्यापेक्षा जास्त जितके तुझे मित्रपरिवार असतील ना त्यांना खूप आनंद झाला की अरे यार आपल्या गौऱ्याचं घर झालं. की आज आपण गौऱ्याला बघितलं होतं, मी कॉलेज टाईमपासून तुला ओळखतो, तुझी मेहनत मी जवळून बघितलेली आहे. आज गौरव मोरे जो स्टार आहे, जो महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्यांनी घर केलेलं आहे, हे त्याच्या अभिनयाची एक शैली आहे. त्याच्या अभिनयामुळे तो आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला आहे. पण सर्वात जास्त आनंदानं तुझ्या मित्रपरिवाराला त्यांच्या शुभेच्छांचा या ठिकाणी पाऊस पडत होता सोशल मीडियावरती. आणि त्यांच्या म्हणजे मित्र कसे असावे तर गौऱ्याच्या मित्रासारखे असावे असं वाटतं. काय सांगशील मित्रांसाठी तू? सगळ्यात आधी तुम्ही स्टार नाही आहे, तू पण अभिनेता आहेस. तू आमच्यापेक्षा आधीपासून काम करत आलेला आहेस. नाही मस्करीची गोष्ट नाही आहे. तू स्वतः उत्तम अभिनेता आहेस. तू स्वतः खूप मोठं काम केलेलं आहेस. तू आज तुझ्या हातात हा माईक आहे म्हणून तुम्हाला असं नको बोलू की गौरव तो स्टार आहे. नाही, सागर हा उत्तम नट आहे. सगळ्या जगाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. खूप चांगला नट आहे. आज तो ह्या बाजूला आहे पण तो त्याचं काम करतो आहे, बाकी काही नाही. आम्ही एकत्रच आहोत, असं काही नाही आहे. माझा भाऊ चांगला आहे आणि गुणी आहे एकदम. दुसरी गोष्ट, मित्रांना आनंद झाला म्हणजे तुला पण आनंद झाला आहे. कारण खूप आनंद आहे. कारण मी तेच बोललो, आपल्याला वाटतं कधी यार ह्याचं घर म्हणजे माझं घर, मी 24 तास कधी जाऊ शकतो 24/7. तुम्हाला हक्काने माहीत आहे गौराच्या घरी आपण कधी जाऊ शकतो 24/7. जे आपले जे मित्र होते राकेश, शशी, सगळेच होते, प्रणित वगैरे, वैभव, असे सगळेच होते. सगळ्यांना असं वाटलं की हे आपला घर आहे, अभी जर हम लोग कभी भी आ सकते, गौऱ्या को फोन करके. नाही गेला तरी आईंना सगळेच माहिती आहे कोण आहे, या घरी डायरेक्ट. सगळ्यांचं स्वागत आहे. फिल्टर पाड्याच्या घरी सगळे होते, इकडे पण सगळे येऊ शकता. आणि हे आपलं घर आहे. माझ्या घराचं फक्त तुला सेफ्टी डोअर पण दिसेल,
हा दरवाजा जो मेन दरवाजा तो ओपन आहे का, कारण आपण झोपडपट्टीत आलेलो आहे, आपल्याला माहिती आपला दरवाजा ओपन पाहिजे. अरे किती म्हणजे तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे. बरं, आउट ऑफ सिलेबसच्या निमित्ताने आज आपली भेट झाली, तू त्याची गाणी ऐकलीस, त्याच्यामधल्या कुठल्या गाण्यावर गौरव मोरेला नाचावं असं वाटलं? गाणी सगळी छान आहेत, पण मला ते संस्कृत गाणं त्याच्यावर नाचावं असं वाटलं, कारण का संस्कृत भाषा आणि मासा जरा एखादा संस्कृत नाही, श्लोक नाही. होऊनच जाऊ मी दे मी मग. त्यांना म्हटलं थोडंसं मला आपल्याला कळेल असं, ते म्हणाले की आपण खाली सबटायटल देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी गाणी छान झालेली आहेत, सिनेमाची गाणी इतकी उत्तम केलेली आहेत, त्याच्याबद्दल मी संपूर्ण टीमला आणि म्युझिक डिरेक्टर आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. वाघमारे सर हे आपले जवळच आहेत, घरचे संबंध आहेत माझे त्यांच्यासोबत, आणि त्यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे असं जेव्हा मला कळलं, मला खूप भारी वाटलं, कारण आपण ज्यांना ओळखतो ती व्यक्ती जेव्हा सिनेमा प्रोड्यूस करते ही फार मोठी गोष्ट आहे. आणि संपूर्ण तीक्ष्णगत परिवाराला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. गौऱ्या, एकंदरीत ह्या सिनेमाचं जर दिग्दर्शनाकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की एक नॉन महाराष्ट्रीयन दिग्दर्शकाने हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. तर मराठी सिनेमांकडे इतर भाषातले दिग्दर्शक सुद्धा आता प्रेमाने पाहायला लागले, त्यांना सुद्धा वाटतं की मराठी सिनेमा करावा. काय ह्याचं कारण असेल तुला वाटतं? नाही, मराठी सिनेमा आपला हा अजरामरच आहे पहिल्यापासून. तुम्ही जर आपण जर नीट आपला रेशो चेक केला तर आपले स्टँडर्डच सिनेमा आहेत सगळेच, आणि सगळे खतरनाक सिनेमा आहेत. तुम्ही IMDb जर चेक केली, गुगलवर जर गेलो आणि आपण जर जुन्या सिनेमाची यादी काढली तर आपल्या सिनेमा म्हणजे जगाच्या पलीकडचे सिनेमा आहेत, इतके सुंदर सिनेमा आहेत. आणि म्हणूनच प्रत्येकाला आपल्याकडे येऊन सिनेमा शूट करावा असं वाटतं, बिकॉज ऑफ, आणि आपल्या सिनेमाची सुरुवातच आपल्याकडनं झालेली आहे ना, मराठी भाषेपासून सुरुवात झालेली आहे सिनेमाची. दादासाहेब फाळकेंनी पहिला सिनेमा सुरू केलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला ते कौतुक आहे. आणि मराठी सिनेमा नेहमीच विषयांमध्ये वेगळेपण आणलेला सिनेमा आहे, संस्कृती आहे, गाणी असतात आपल्याकडे, या सगळ्या गोष्टीचा भांडून आपल्याकडे सिनेमा बनवला जातो. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपला एकदा सिनेमा आपण इथं करायला पाहिजे. आपण लकी आहोत की आपण आपल्या ह्या सिनेटीचा भाग आहोत म्हणून. गौऱ्या, तू शाहरुख सरांचा खूप मोठा फॅन आहे, शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहेस, तर जर इन फ्युचर शाहरुख सरांबरोबर सिनेमा करायची संधी आली तर त्यावेळेला शाहरुख सरांसोबतचं पहिलं वाक्य गौऱ्याचं काय असेल? तेच येणार नाही तोंडून बाहेर, कारण आपण ज्यांना बघतो आणि ज्यांना आपण ॲडमायर करतो, आपण बघतो की अरे यार मेहनत अशी असते, ह्या लेवलची असते. जेव्हा ते व्यक्तिमत्व जेव्हा समोर येतं तेव्हा आपल्या तोंडून आवाज नाहीत, आपण शांत होऊन जातो की अरे हे खरंच आहे की स्वप्न आहे. आणि मग आपल्या डोळ्यासमोर ते सगळ्या गोष्टी जात असतात. आता तू बोललायस, तुझ्या तोंडी साखर पडो भावा, आणि तू बोललायस आणि ते मी खरं होते. बॅनर लावणार म्हणजे, आणि लोकमत फिल्मवर एक्सक्लुझिव्ह तुझा इंटरव्ह्यू तू पण काम करशील, तू पण काम कर ना, तू नेहमी असं काय करू, तू पण काम कर. ह्याच्यामुळे मला तू झालास काय, मी झालोस काय, नाही, मला नाही. आनंदच असणार आहे तू पण गौरव. काम कर. मला पुन्हा एकदा तुला यार तू एकदम हे बोललास बरं गौरव, म्हणजे लहानपणापासून आपण फार खोडकर स्वभावाचे असतो आणि नेहमी मस्ती करणारे आपण आहोत, आपण बॅक बेंचर्स आहोत. पण काय असतं, आपण जेव्हा खेळाच्या मैदानात जातो ना तेव्हा एखादं झाड असतं, त्या झाडाखाली बसून आपण म्हणजे त्या झाडाला कधी क्रिकेटचा स्टंप बनवलेला असो किंवा त्या झाडाची काहीतरी आठवण, असं कुठलं झाड आहे ज्याची तुझी आयुष्यातली एक आठवण आहे? माझ्या घरासमोरच पिंपळाचं झाड होतं. घर फिल्टरपाड्यात घर आहे, एवढं मोठं पिंपळाचं झाड होतं. मग काळांतराने ते गेलं, तर त्याची हवा, त्याचा आवाज, त्याची सावली हे आम्हाला आजही आठवते. कारण उन्हाळा सुरू झाला की आम्ही मस्तपैकी घरासोबत कट्टा आहे माझ्या, तिथं आम्ही बसून असायचो, आणि संध्याकाळ झाली की त्या पिंपळा झाडाची पानं जी हलायची आणि जी काय थंडगार हवा लागायची ना, आम्ही रात्रभर तिथं झोपायचो. ती झाडाची सावली, थंडगार हवा हे सगळं आहे. आणि मी आरे कॉलनीत राहतो, त्याच्यामुळे झाडांबद्दलचं प्रेम मला माहिती आहे काय आहे. माझ्या आजूबाजूला आरे कॉलनी आहे, विहार लेक आहे, पवई लेक आहे, छोटा काश्मीर आहे. मी निसर्गाच्या सानिध्यातला पोरगा आहे, त्याच्यामुळे मला जिथं जिथं हिरवळ असेल ती मला जास्त आवडते. म्हणजे म्हणून मला कोकण आवडतं फार, कारण कोकणात पण हिरवळ जास्त आहे. मला पाणी जास्त आवडतं, बिकॉज मी आता विहार लेक आहे, आपली मिठी नदी आहे, सगळं आपल्या आजूबाजूला असल्यामुळे हे सगळं मी बघत आलेलं आहे. त्यामुळे झाड असणं खूप गरजेचं, आणि उन्हाळ्यात झाडांची किंमत समजते आपल्याला, आणि झाडं जास्त असतील तर पाऊसही चांगला पडतो. क्या बात आहे. आता म्हणजे ह्या एप्रिल महिन्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गौरव मोरयाचं नवीन घर आणि पहिली जयंती, काय त्याची तयारी असणार आहे ह्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? मी एवढंच सांगेन, थँक्यू बाबासाहेब, जे काय झालं ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. गौऱ्या, खूप खूप धन्यवाद लोकमत फिल्मीशी गप्पा मारण्यासाठी, आणि खूप आनंद झाला, आणि तुला खूप खूप शुभेच्छा. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशीच आम्ही आमच्या समस्त प्रेक्षकांच्या वतीने प्रार्थना करतो. आणि गौरवबरोबर ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि त्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी.
धन्यवाद.